बुलढाण्यात हातात कोयता घेऊन रील काढणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अद्दल घडवले। दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदित्य देशमुख या तरुणांवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवाय माफी मागण्याचा व्हिडिओ सुद्धा पोलिसांनी आता शेअर केलेला आहे। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना कोर्टाने दणका दिलाय। सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना 7 ऑगस्टपर्यंत कोर्टाकडून कोठडी सुनावण्यात आली आहे। नागपुरात मनसेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलं। कर्जाचे हप्ते फेडू न शकल्याने ग्राहकाचे जेसीबी येस बँकने जप्त करत परस्पर विकून टाकला। त्यावेळेस बँक कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली, तसंच बँकेची तोडफोड करत बँकेच्या पाठीला काळं फासलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र केलं जात असल्यानं वर्ध्यातील महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। अपात्र केलेल्या महिलांना पात्र न केल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। भाजपाचे आमदार संदीप जोशी यांनी नागपूर मनपाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला। फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये नागरिकांना घाणेरडा, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास धोकादायक पाणी पुरवठा केला जातोय। या गंभीर समस्येकडे नागपूर महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।